हाय, हॅलो, नमस्कार. मी प्रतीक्षा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलला श्री स्वामी समर्थ. तर आजच्या लॉंग ब्लॉगला सुरुवात करते. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि शेअर करा. माझ्या देवरसाठी बघा, आमच्या चॅनलला शेअर करा. ओके, भेटूया पुढे नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण डेकोरेट करणार आहे आपली कुंडी. तर मग माझ्याकडं एक अशी कुंडी पडलेली होती खालीमध्ये. मी ती घेतली, छान वॉश वगैरे केली आणि त्याला मग मी कलरिंग करते, पेंटिंग करते. तर मग अशी काही आयडिया नव्हती की पेंटिंग कशी करायची काय. मी याच्या आधी केलेली, बट कुंडी वगैरे नाही. असं देवकुंडी वगैरे असते ना, ते लग्नात ठेवतात बघा, ते डेकोरेट केलेलं. मग मी ही कुंडी वॉश वगैरे केली आणि मग मनानेच डिझाईन वगैरे काढायला घेतली. वरती डिझाईन काढते, खाली पण अशी पानं वगैरे छान काढून घेते. मनाने जशी आयडिया सुचेल तसं करून घेते. तर बघत राहा तुम्ही पुढे व्हिडिओ, आपण कुंडी डेकोरेट कशी करतो काय, आणि या कुंडीमध्ये मी कोणतं झाड वगैरे लावणार आहे यासाठी आपला पार्ट 2 येणार आहे. आज पार्ट 1मध्ये तर फक्त कुंडी डेकोर एवढंच असणार आहे. आणि तुम्हालासुद्धा अशी डेकोर जर करायची असेल, कुंडी वगैरे छान आपल्या घरात पॉझिटिव्ह व्हाईब हवे असतील, तर यासाठी तुम्ही पार्ट 2 हा नक्की बघा. कसं करायचं काय, मी तुम्हाला नक्की हेल्प करेल. त्यासाठी सबस्क्राईब करा. मला खूप आवड आहे वेगवेगळे झाडं वगैरे लावायचे, बट आपलं रेंटचं घर असल्यामुळे मग आपण नाही एवढं झाडं वगैरे लावू शकत. परत शिफ्टिंगच्या वेळेस त्रास होतो. मग त्यानंतर आपलं स्वतःचं जर घर असलं तर आपण छान लावू शकतो. तरीसुद्धा मला आवड आहे तर मी करते. मग मी ही कुंडी छान अशी सजवून घेते आणि यामध्ये कुठलं झाड लावणार, काय लावणार, ह्याच्यासाठी तुम्ही पार्ट 2 हा नक्की बघा. आणि कसं दिसतं आपलं हे डेकोरेट केलेली कुंडी, त्यामध्ये झाड, हे सुद्धा बघा. माझं चॅनल हे नवीन आहे. आता मला 27 जानेवारीला 1 मंथ कंप्लीट होईल चॅनल ओपन करून. मलासुद्धा यूट्यूबमधलं एवढं नॉलेज नाही आहे, बट मी मोबाईलवर याच्यावर व्हिडिओ वगैरे बघून थोडं शिकते आहे. कॉपीराईट येतं आपल्या व्हिडिओला जर आपण वेगळं सॉन्ग वगैरे टाकलं कोणत्या ॲपमधून, तर आपल्याला हे YT स्टुडिओमधलंच सॉन्ग आपल्या व्हिडिओला टाकायचे, त्याला कॉपीराईट येत नाही. तुम्ही जर अदर सॉन्ग टाकले ना दुसऱ्या एखाद्या ॲपवरून, तर आपल्या व्हिडिओला हे कॉपीराईट येतं. मग हे अशा एक गोष्टी अशा माहिती पडत आहे आपल्याला. त्याच्यानंतर बघा, व्हिडिओचा टाईम आपण ठरवायचा. आपला व्हिडिओ कोणत्या टायमाला गेला पाहिजे रोज, त्याच टायमाला पब्लिक बघणार, आपले सबस्क्रायबर बघणार. आणि असं करता करता ग्रो होतं चॅनल. मला असं वाटतं की एकच टायमिंग ठेवायचा व्हिडिओचा कोणता पण, आणि त्याच टाईमला रोज व्हिडिओ आपला डाउनलोड म्हणजे यूट्यूबला अपलोड करायचा. आणि जेव्हा तुम्ही अपलोड करणार ना व्हिडिओ, तेव्हा अनलिस्टेड करायचा आणि त्याच्यानंतर YT स्टुडिओमध्ये जाऊन 1-2 तासांनी तो पब्लिक करायचा, सेव्ह करून पब्लिक करायचा टाईम सेट करून. तर असं केल्यानं आपले व्ह्यूजसुद्धा वाढतात आणि चॅनल पण लवकर मॉनिटराईज होतं. हे काही मला माहिती नाही, बट असं व्हिडिओ बघून मी बघते आणि करते. खरंच रिझल्ट आहे याचा. तुम्ही एक वेळेस असं करून बघा. कोणाचं नवीन चॅनल असेल तर कमेंटमध्ये मला कमेंट करा, आणि काय प्रश्न असेल तर विचारा, मी तुम्हाला नक्कीच ॲन्सर देईल. आपली कुंडी बनवून ही रेडी आहे. आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच वॉचिंग फॉर माय